भोराव बोद्दवाडी ग्रामस्थ महाड पंढरपूर महामार्ग प्रशासनावर आक्रमक। येत्या 8 दिवसात आम्हाला विश्वासात घ्या, अन्यथा महामार्गाचे बांधकाम बंद पडू, भोराव ग्रामस्थांचा इशारा। महाड तालुक्यातील महाप्रळ महाड पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम जोमात सुरू आहे। या मार्गावरील सावित्री नदीवरच्या पुलाचे काम सुरू असून पुलाला मोठी उंची दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात येणार आहे। या भरावामुळे पुलाच्या अवघ्या 500 मीटर अंतरावर असणाऱ्या भोराव बोद्दवाडी गावाला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या भरावामुळे आम्हाला आमचा दळणवळण मार्ग बंद होईल। आमचे गाव पूरग्रस्त असताना सुद्धा आम्हाला विश्वासात न घेता भरावाच्या कामाला सुरुवात केली आहे। या घटनेची माहिती डिसेंबर महिन्यात प्रांत तहसीलदार आणि संबंधित प्रशासनाला दिली होती, मात्र अद्याप आम्हाला विश्वासात न घेता कामाला सुरुवात केली आहे। येत्या 8 दिवसात आम्हाला विश्वासात नाही घेतले तर महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, महाड, रायगड। आता आपण राष्ट्रीय महामार्ग महाड महाप्रळ ह्या महामार्गावरती आहोत आणि ह्या महामार्गावरती सावित्री नदीवरती एक नव्याने पूल बांधण्यात येत आहे। तुम्ही पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये हा पूल बांधण्यात येत आहे आणि या पुलामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात येणार आहे। आणि या भरावामुळे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे भोराव बोद्दवाडी आहे आणि या बोद्दवाडी हे पाण्याखाली किंवा त्यांना पुरामध्ये पाण्याखाली जाण्याची भीती आहे। आता ते ग्रामस्थ माझ्या डावी साईडला तुम्ही पाहू शकता की हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या भावना काय आहेत। काय सांगाल, या ठिकाणी भराव टाकण्यात येत आहेत, आपल्याला विश्वासात घेतलं होते का? नाही, आम्हाला कुठल्या प्रकारे विश्वासात घेतलेलं नाही। येथे काम जे चाललेले आहे महाड पंढरपूर महाप्रळ मार्ग 965 याचं रुंदीकरणाचं काम चाललेलं आहे। या ठिकाणी बोराववाडी बौद्धवाडी इथे जवळजवळ 750 लोकवस्ती संख्या आहे। हा गाव एक तर पुरामधला आहे की 2004 मध्ये 2022 मध्ये जो महापूर आला होता, ह्या रोडवरून गाड्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत। त्या गाड्या वाहून गेल्या, त्यामध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे। आता त्यात जो सावित्री ब्रिज नवीन करत आहेत, हा सावित्री ब्रिज आमच्या वाडीपासून जवळजवळ 400 ते 500 मीटरचा आहे अंतरावर आणि त्याची हाईट त्यांनी जी घेतलेली आहे त्या आमच्या गावाजवळ त्याची भरावाची हाईट जवळजवळ 15 ते 20 फुटापर्यंत त्यांची हाईट येते। या कारणानं आम्हाला पुलाच्या पाण्याचा पण अति धोका आहे। आमच्या शेतीवाडीकडे जाण्यासाठी आम्हाला मार्ग नाही आहे। आमची जीवितहानी होण्यासारखं आहे। त्यावर शासनाने कुठल्याही प्रकारचं आमच्या इकडे बोलणी केलेली नाही, आमचा विचार नाही केलेला आहे। तरी सुद्धा आम्ही ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारचं त्यांना अडचण आणलेली नव्हती। आम्ही गेल्या टायमाला आमच्या ग्रामपंचायती मार्फत 14/12/2024 रोजी आम्ही हस्ते त्यांना लेटर दिलेले आहे, प्राण साहेबांना दिलेले आहे, तहसीलदारांना दिलेले आहे, रोड खात्याला दिलेले आहे। तरी सुद्धा आज जवळजवळ 2.5 महिने होऊन गेलेले, कुठल्याही प्रकारचा ग्रामस्थावर त्यांनी संपर्क साधलेला नाही आहे। त्यांनी त्यांचं जोमात काम त्यांनी केलेलं आहे, भरावाचं काम चालू आहे। आता आमच्या गावाजवळ जो भराव होत आहे त्या भरावामुळे आम्ही आता या पत्रकार लोकांना बोलवलेलं आहे आणि आमची आता आम्ही त्यांच्याजवळ मांडत आहेत। त्यांना अजून आम्ही 8 दिवसाची मोहलत देत आहोत। तर 8 दिवसामध्ये येत्या बुधवार गुरुवार परत त्या लोकांनी आम्हाला विश्वासात घेऊन ज्या पद्धतीने जे काम आहे आमच्यापासून आम्हाला कुठलाच धोका होणार नाही अशा पद्धतीने काम करण्याचं आश्वासन दिलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही येत्या बुधवार गुरुवार पासून हे काम बंद करणार आहोत। आम्ही काम करून देणार नाही, की काम झाल्यानंतर आमचा कोण विचार करणार नाही। आणि ह्यांनी 100 वर्षाच्या पूर्वीच आधीच हे धोरण धरून हे काम केलेलं आहे। या भरावामुळे आमच्या गावाला मोठा धोका होणार आहे। आम्ही पत्र व्यवहार करून सुद्धा प्राण साहेबांनी सुद्धा तहसीलदार साहेबांनी सुद्धा पीडीडी साहेबांनी सुद्धा कुणी आमचा विचार केलेला नाही। त्यामुळे आम्हाला हा पवित्र उतरण्याचा भाग आहे। क्लासला आम्ही 8 दिवसाची त्यांना मुदत देत आहोत, त्यांनी आमचा विचार करावा हीच आम्ही त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून। कोणाकोणाला पत्र व्यवहार केला? प्रांत अधिकारी, तहसीलदार अधिकारी, पीडब्ल्यू खाते, रोड खाते या सर्वांना दिलेलं आहे। त्यांच्या पोचपावत्या आमच्या जवळ आहेत। तर हे भरावाचं काम करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा विश्वास घेतला नाही। आमचं गाव हे पूरग्रस्त गाव आहे, तरी देखील
जे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. स्वराज लाईव्हसाठी तुकाराम सोळंके, महाड, रायगड.